ये हमारा ब्लॅकबोर्ड. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 हेच कामं राहिलेत आपल्याला. आता काय पंख्या वगैरे मोजा. गणपती बाप्पा मोरया. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर नेहमीप्रमाणे आज पण चाललं आहे पुन्हा एकदा कॉलेजला. आईला आज ऊन खूप पडलं आहे, तर चाललो आहे नेहमीप्रमाणे परत कॉलेजला. बघूया कसं काय होतं कॉलेजमध्ये. पण आज पूर्णच कॉलेजला बसणार आणि मला असं वाटतं आजचा ब्लॉग पूर्ण कॉलेजचाच असेल. पण मी आज पूर्ण कॉलेजला बसणार आहे आणि प्रॅक्टिकल वगैरे पण आहेत संध्याकाळचे. आज पूर्ण दिवस कॉलेजमध्येच जाणार आहे, तर तिकडेच ब्लॉग करेल आज. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. तर गाईज, तुम्हाला आधी मी दाखवतो की मी नाला सुपाराकडे विराचा ब्लॉग का नाही करत. शी दिस रुको गाईज. तांत्रिक सुधारणा चालू असल्यामुळे पश्चिम रेल्वे विभागातील सर्व स्थानकांच्या 2 दिवसीय QR कोडद्वारे आता बघा गाईज कसं भेट बकरीसारखे चालणार. तर गाईज बघितलं, योच कारण आहे मी नाला सुपराटी विराचा ब्लॉग करत नाही. आईला गर्दी जेवढी असते ना, कपड्यांची इस्त्री होऊन जाते त्या गर्दीत. म्हणून बोलतो डायरेक्ट कॉलेजला गेल्यावर या कॉलेजच्या बाहेर पण ट्रेनमधला ब्लॉग. तर आता जातोय कॉलेजला, ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाइस, तुमरा भाई आ चुका है अपने कॉलेज. समोर चालतोय. तर हाच गेट तर सध्या बंद आहे. आपल्याला आता फिरून जायचं आहे मागच्या गेटवरून. आता ह्या कॉलेजचं नाव सांगायची तुम्हाला गरज आहे नाही, एवढा फेमस कॉलेज आहे. कशासाठी तर तुम्हाला ते पण माहिती आहे. कॉलेज अजून सुरू नाही झाला आहे. 11:30चा टायमिंग आहे. अजून 11:15 का 20 झालीत. बघू. तर गाईज, तुम्ही बघितलं असेल नेहमी मी कॉलेजच्या बाहेर राहून ब्लॉग करतो. पण आज तुम्हाला आहे ना, मी आतमध्ये जाऊन ब्लॉग करून दाखवतो की आतून कसं आहे. इतर इथून आहे एंट्री दुसऱ्या गेटची. इतरचं बी जाणी काय. तर आता मी आलो 4थ्या माळ्यावर. मला जायचं 7व्या माळ्यावर. ह्याला ब्लॉग करायला थोडी भीती वाटते, कारण ह्याच्या आधी मी कधी कॉलेजमध्ये ब्लॉग केलाच नाही. तर पहिल्यांदा ट्राय केला आहे कॉलेजमध्ये करायचा. तर बघा, अजून पूर्ण 7 माळे मला चढत जायचे, कारण आमची लिफ्ट अशी आहे ना, कधी तिथं जागा भेटतच नाही. अबे साले. सो गाईज, शी दिस माय कॉलेज. यू आहे खालचं ग्राउंड फ्लोअर. मी आता आलो 7व्या माळ्यावर. तिकडे माझं कॉलेज आहे. मी आहे ना, तुम्हाला आज माझा क्लासरूम दाखवतो. तर भाई लोग, ये है मेरा कॉलेज का क्लासरूम. आज कोण आलीतच नाही रे मुलं. आईला सगळं बेंच खाली. आईला माझे मित्र कोण आलेच नाही. ये हमारा ब्लॅकबोर्ड. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 हेच कामं राहिलेत आपल्याला. आता काय पंख्या वगैरे मोजा. पण आलंच नाही यार. काहीच माझ्या क्लासमधला व्ह्यू बघा, क्लासरूमच्या बाहेरचा व्ह्यू. यो बाहेर डीमार्ट, इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. आणि जीवदानी कुठे गेली? जीवदानी ते बघा, दिसेल की नाही माहिती ना, इकडे जीवदानी. आणि यो डीमार्ट तिथून असं वगैरे. तर असं माझ्या क्लासच्या बाहेरून असं व्ह्यू दिसतं.
गाईस लेक्चरमधून आता झालेत, आता आलो कॅन्टीनला. हा तुला नाही यायचं तर यो आपला मित्र आहे वेदांत नाव आहे याचा, ह्यांनी पण आपल्याला सबस्क्राईब करून ठेवलं आहे. म्हणून भावाचे धन्यवाद. ये कॅन्टीनमध्ये जायचं आपल्याला. सो गाईस आता आलो कॅन्टीनला जेवायला. आयशीने मम्मीने दिला आहे माझ्या टिफिन, तर आलो आहे कॅन्टीनमध्ये खायला. आता ह्याच्या पुढचा विचार हे आहे की ह्यानंतर ना लेक्चर पूर्ण फ्री आहेत, तर कॉलेजमध्ये बसून काय फायदा आहे नाही, तर डायरेक्ट आपण प्रॅक्टिकलला बसणार. डायरेक्ट आता प्रॅक्टिकलला बसणार. आता 3 वाजेपर्यंत थोडा टाईमपास, मग नंतरला प्रॅक्टिकल. माझा चेहरा बरा दिसत नाही. चालूच आहे, हा पण यूट्यूबवर जाणार. भाऊ थोडा लाजतोय. लाजत नाही चेहरामध्ये, केसामध्ये. तुला आरसा नाही दाखवतोय मी, असं दाखवलं तर असं बघतोय. तर यो आहे आमचा कॅन्टीन. असं आहे कसं तरी. तिकडे येऊ शकता, बसून खाऊ शकता आणि तिकडे ऑर्डर वगैरे द्यायचं काय पाहिजे असेल तर सध्या तर आपल्या मम्मीने दिला टिफिन, आपण तोच खाऊ. बघू ते खोल, चल सुरू कर. खाशील ना? तो असा का दिसतोय रे? झोपून ना आला का? तरीच गाईज कॉलेज वगैरे वरून आलो आहे. तर कॉलेजमध्ये एवढा ब्लॉग करायला भेटला नाही, कारण कोण आलंच नव्हतं आणि म्हणजे लेक्चर पण नाही झाले. तर मग डायरेक्ट तिकडून प्रॅक्टिकलला गेलो, प्रॅक्टिकलवरून क्लासला गेलो, मग आता आलो आहे घरी. तर मग काय ब्लॉग करायला भेटलाच नाही आणि टाईम पण नाही भेटला. तर विचार केला आता एवढंच ठेवतो, आता एंडिंग करूया ब्लॉगची. एंडिंग पण नव्हती केली, तर मग आता तेच आजचा नॉर्मल असा ब्लॉग होता डेली रुटीनचा. बस आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. बाय.